मित्रांनो, कोश मूलोदंड या चाणक्य यांच्या सिद्धांतावर चालतो आपला आयकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स. मित्रांनो, कोश मूलोदंड या संस्कृत वाक्याचा अर्थ आहे महसूल किंवा तिजोरी हा प्रशासनाचा कणा आहे. म्हणजे तुम्ही आम्ही निवडून दिलेले सरकार चालवण्यासाठी सरकारी तिजोरीत लागतो पैसा. म्हणूनच भारतीय आयकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ही ऑफिशियल स्लोगन सुद्धा आहे. कोणती? कोश मूलोदंड. मग आता तिजोरीत जर पैसा हवाय तर उत्पन्नाचे सोर्स वाढवावे लागतील. सोबतच जिथे जिथे ब्लॅक मनीच्या मार्गाने अर्थात भ्रष्टाचाराने गळती लागली आहे ती गळती सुद्धा थांबवावी लागेल आणि मग अशा भ्रष्टाचारांवर मारावी लागेल रेड. हो की नाही? नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे अजय देवगणचा मोस्ट अवेटेड फ्रँचायझी रेडच्या दुसऱ्या भागाचा. मित्रांनो, रेड 2 मध्ये इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधील प्रामाणिक असा इन्कम टॅक्स कमिशनर अमय पटनायक परतलाय. त्याची तब्बल 75वी रेड मारायला. कोणावर? तर भोज उत्तर प्रदेश येथील दादा मनोहर भाई जो रंगलाय रितेश देशमुख यांच्यावर. का? कारण त्याला मिळाली आहे तशी टीप. कोण आहेत हे दादाभाई? हे केंद्रीय मंत्री तर आहेतच, शिवाय प्रदेशातील सरकार जे आहे ते सुद्धा यांच्याच पाठिंब्यामुळे चालू आहे. थोडक्यात सिस्टीमच्याही वर आहेत दादाभाई. मग हा साधा इन्कम टॅक्स कमिशनर जो रंगलाय अजय देवगणने यांना कसा जाऊन भिडतो, दादाभाईंच्या साम्राज्याला हादरे कसे बसू लागतात, त्याविरुद्ध मग दादाभाई कोणकोणते डावपेच खेळतात ज्यामुळे अमय पटनायक चक्क नोकरीतून सस्पेंड होतो आणि मग अमय पुन्हा परततो आणि परतून या दादाभाईला आपल्या चक्रव्यूहात कसं अडकवतो ही सांगणारी मोठी रंजक अशी कथा लिहिली आहे रितेश शहा, राजकुमार गुप्ता, जयदीप यादव आणि करण व्यास या चौघांनी. दिग्दर्शन पुन्हा एकदा राजकुमार गुप्ता यांचेच आहे. मित्रांनो, कंटेंट आणि स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन अगदी पहिल्या भागासारखेच असणार हे रेड 2च्या ट्रेलरवरून लक्षात आलेच होते. त्यामुळे साहजिकच रसिकांच्या अपेक्षाही वाढतात. पण असे असूनही आणि शेवटी काय होणार याचा अंदाज असूनही ते कसे होणार याची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून ठेवण्यात रेड 2ची पटकथा यशस्वी होते. 2 तास 20 मिनिटांच्या लांबीत पटकथेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. शिवाय पटकथा लिहिलीच आहे मुळात अशा पद्धतीने की अगदी शेवटच्या सीनपर्यंत रसिकांना अनपेक्षित असे सुखद धक्के किंवा शॉक्स लागत राहतात. त्यामुळे उत्कंठा वाढतच जाते. अजय देवगण आणि रितेश देशमुख यांचा जो फेस ऑफ आहे हा फेस ऑफ मस्त रंगलाय. या 2 पात्रांची एकमेकांवर सातत्याने कुरघोडी करताना कधी एक जण वरचढ ठरतो तर कधी दुसरा. हा सामना स्क्रीनवर बघणं मोठं रंजक आहे. सीटवर तुम्हाला घट्ट बसवून ठेवणारी, कुठेही न रेंगाळता उत्सुकता वाढवणारी अशी पटकथा एखाद्या सिनेमाच्या दुसऱ्या भागातही बघायला मिळणं हे आजकाल फारच क्वचित होताना दिसतं. हो की नाही? राजकुमार गुप्ता यांची सिनेमावरची पकड शेवटपर्यंत मजबूत आहे. उत्तम असं दिग्दर्शन आहे. गीत संगीताची तशी या पटकथेला आवश्यकता नाहीये, पण तरीही ते श्रवणीय कॅटेगरीतला आहे. हां, बॅकग्राऊंडला जे वाजणारं म्युझिक आहे ते मात्र जबरदस्त आहे. म्हणजे ब्लॅक जमा आहे हे थीम सॉन्ग आणि एकंदरीत बॅकग्राऊंड म्युझिक ऐकताना मजा येते. यासाठी अमित त्रिवेदीचे अभिनंदन करायला हवं. म्युझिक सीन्समधील रंगत तो आणखीन वाढवतं. एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी यातही सिनेमा उजवा आहे. अभिनय काय बोलावे, अजयने अगदी पहिल्या भागाप्रमाणे इथेही अमय पटनायक ताकदीने रंगवलाय, तर रितेशने पुन्हा एकदा म्हणजे एक व्हिलनच्या नंतर मी व्हिलन अगदी परफेक्ट साकारू शकतो हे सिद्ध केलंय. त्यामुळे आता तरी मला वाटतं की निर्मात्या दिग्दर्शकांनी त्याला तेच पानचट विनोदी सिनेमांमधून कास्ट करणं थांबवावं आणि असल्या गंभीर विलन्सच्या रोलसाठी त्याचा विचार नक्की करावा. नव्हे तर रितेशने अशा भूमिकांना झुकतं माप द्यावं. थोडक्यात दोघांचीही कामे एकदम झकास आहेत, फर्स्ट रेट आहेत. इतर कलाकारांमध्ये अजयच्या पत्नीच्या भूमिकेत वाणी कपूर आहे, पण वाणी कपूरच्या वाटेला फारसे काही सीन्स नाहीत. पहिल्या भागातील खलनायक म्हणजे ताऊजी जो झाला होता सौरभ शुक्ला यातही आहे आणि तितकाच दमदार सुद्धा आहे. मी इथे अमित सियाल या कलाकाराचं प्रामुख्याने नाव घेईल. मित्रांनो, अमय पटनायक सस्पेंड जेव्हा होतो तेव्हा सस्पेंड झाल्यावर त्याची रिप्लेसमेंट म्हणून हा अधिकारी येतो ज्याचं नाव असतं लल्लन सुधीर, जो साकारलाय अमितने. अमित जेव्हा स्क्रीनवर येतो
तेव्हा काय काम केलं या अमितने अगदी शेवटपर्यंत, लाजवाब. रितेशच्या आईच्या भूमिकेत आहे सुप्रिया पाठक, यांचं सुद्धा काम छान झालंय. इन्कम टॅक्सचा चीफ कमिशनर म्हणून रजत कपूर याचंही काम प्रभावी झालंय. याशिवाय काही लहान लहान रोल आहेत. यशपाल शर्मा, ब्रिजेंद्र काला आणि गोविंद नामदेव यांच्याही भूमिका स्मरणीय आहे. मित्रांनो, एखाद्या पॉप्युलर आणि सक्सेसफुल सिनेमाचा वर्दी रिमेक कसा असावा, तर तो असावा रेड 2 सारखा, जो सिनेमातही कोश मूलो दंडचं महत्त्व अर्थासहित तुम्हाला सांगतो. मला तर मेजर अशा काहीच त्रुटी नाही आढळल्या. जरूर बघू शकता. आउट ऑफ 5 मी या रेड 2ला देईल 3.5 स्टार्स. आणि हां, शिवाय तिसरा भागही येतोय बरं का. मित्रांनो, तुम्हाला आमचा रेड 2चा थोडक्यात रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.